नमस्कार मंडळी. कालच आपण माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये बोललेलो काश्मीर अटॅकबद्दल. आता आपण त्याच्याबद्दलच थोडा अजून मला बोलायचं आहे. भारत आपला 15 ऑगस्ट 1947 हा स्वतंत्र झाला. आज आहे आपण 2025 मध्ये, तरी अजून भारताच्या पाठीमागच्या अडचणी संपलेल्याच नाही आहेत. काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्यात आपल्या जवळजवळ 28 जण मृत्युमुखी पडल्यात. आता त्यातले काही जण वाचलेत सुद्धा. देव तारी त्याला कोण मारी म्हणल्यासारखं. महाराष्ट्रातली जवळजवळ 22 जण, म्हणजे जसे की त्यांना थोड्याफार अंतरावर होती ती बाबा, 2 किलोमीटर अंतरावर, 1 किलोमीटर अंतरावर जिथं हल्ला झाला तिथनं तेवढ्याच अंतरावर होती ती. कुणाला घोडा मिळाला नाही, कुणाला घोड्याचा ड्रायव्हर मिळाला नाही. अशा पद्धतीत त्यांना तिथं ते अडकिंग झाल्यामुळे ती तिथं पेहलगाव ह्या ठिकाणी त्यांनी पोहोचू शकले नाही. म्हणून त्यांचं आज प्राण वाचलेत. त्यांना आता लवकर सरकार आपल्या राज्यात आणण्याचं किंवा आपल्या देशातल्या आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सगळेजण आपल्या राज्यात परत सुखरूप यावीत अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि अनेक जण मला बोलायचं होतं की इतकी क्रूरता कशी काय यांच्या मनात येते, आम्हाला हेच कळत नाही. की फक्त नाव विचारून त्यांना मारले. लोक ती फिरायला गेलेली, शेजारी पाजारी सांगून गेलेली की आम्ही 8 दिवसात येतो, 10 दिवसात येतो. म्हणजे असं त्यांच्याशी कुणालाही वाटत होता, त्यांनाही वाटलं नसेल की त्यांच्यासोबत असं घडणार. कुणाच तरी वडील होता, कुणाच तरी मामा होते, कुणाच तरी काका, कुणाच तरी मुलगा, कुणाच तरी नवरा होता. एवढं करून त्या अतिरेक्यांना मिळालं काय असेल? आणि हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय की त्यांनी, म्हणजे आता पुलवामामध्ये हल्ला झाला तेव्हा काय म्हणजे हे नव्हतं. आता त्यांनी नाव विचारूनच का मारलं? नाव विचारून मारण्याचं कारण काय? म्हणजे ह्याच्या पाठीमागे पुरुषच का मारले? मला असं म्हणायचं नाही की त्यांनी स्त्रियांना, पण ह्याच्या आधी कुठल्याही हल्ल्यात त्यांनी हा विचार केला नव्हता. मग आता त्यांना ह्यातनं काय साध्य करायचं आहे? चालते, धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलवर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे मी कुठलाही व्हिडिओ टाकला तर ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन वरती येऊन जाईल. धन्यवाद.